नमस्कार सर्व सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत। राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या मित्रांसाठी 2023 ची मुख्य परीक्षा राज्यसेवा मुख्य जो पेपर 20 जानेवारी 2024 ला झाला त्याचं विश्लेषण आपण घेऊन आलेलो आहोत। भाग 1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 10 यांचं विश्लेषण झालं होतं। आज आपण घेऊन आलोय भाग 2 जिथं आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 11 पासून पुढचं। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 11 चालू करू। बघा, तुम्हाला अचूक विधाने कोणती? स्वर पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत, व्यंजने अपूर्ण उच्चाराचे असतात, दोन स्वर एकत्र आले की स्वरादी बनतात। एनसी बरोबर बी चूक, ए बरोबर बी व सी चूक, बी व सी बरोबर ए चूक, फक्त बी बरोबर ए व सी चूक। आपल्याला उघड आहे प्रश्न कशावर आहे? वर्णमालेवर आहे। मग आम्हाला काय म्हणावं लागतंय? मराठीमध्ये वर्ण कोणाला म्हणतात? मग सांगावं लागतंय मानवी मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनीला वर्ण असं म्हणतात। बरोबर, ह्या वर्णाचं किती आहेत वर्ण मराठीमध्ये? सुरुवातीला 48, नंतर 50, सांगताना 52। बरोबर, आता ती सगळं विश्लेषण करत बसत नाही। ह्याच आपल्या YouTube चॅनलला आपल्याला वर्णमाला म्हणून तुम्हाला टॉपिक बघायला भेटेल, त्याच्यातून तुम्ही कव्हर करून टाका, वर्णमाला मार्क जात नाही। ठीक आहे, तर ह्यांचं वर्गीकरण करताना कसं केलं? स्वर, स्वरादी, व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने। बरोबर, विशेष संयुक्त व्यंजने। स्वर किती? पूर्वी 12, आता 14। कोणते? मग सांगावं लागतंय अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, रू, ए, ऐ, ओ, औ। स्वरादी कोणत्या? अम, आहा। व्यंजने कोणती? क, ख, ग, घ, ग, क पासून ळ पर्यंतची 34। आणि विशेष संयुक्त व्यंजन कोणती? ज्यांना तुम्ही जोडाक्षर असं म्हणून ओळखत होतात त्यांचा समावेश आता विशेष संयुक्त व्यंजने म्हणून केला, तीक्ष्णज्ञ 2। आणि मग ती तुम्हाला प्रश्न विचारताना विचारतोय, ती म्हणतोय ज्याला तू स्वर 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 म्हणतोय ती स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात का नसतात बघूया। आता एवढं तर माहिती आहे तुम्हाला, वर्णमाला बघितल्या कळते। वर्णमालेमध्ये तुम्ही ज्या वेळेस बघितलं, मी म्हणलं ही काय आहे, तुम्ही म्हणणार सर अ हा स्वर आहे, मी म्हणलं बर। आ काय आहे, तुम्ही म्हणले स्वरच आहे, ई स्वरच आहे। समजा मी जर म्हणलं क काय आहे, तुम्ही काय म्हणणार आहे? व्यंजन आहे। मी म्हणलं ख, तुम्ही म्हणला व्यंजन आहे। ग, तुम्ही म्हणला तर ही नाही व्यंजन। मी म्हणलं का? तर ह्याचा पाय मोडलाय, ह्याचा पाय मोडलाय, ह्याचा पाय मोडलेला नाही, हे अक्षर आहे। नीट बघा, हे अक्षर आहे का? पाय मोडलेला नाही। मी म्हणलं मग ओकेच। ज्याला तू व्यंजन 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 म्हणतो, ही व्यंजन कशी असतात वर्णमालेमध्ये? व्यंजन म्हणण्यासाठी ते पायच मोडून लिहायचे असतात। पाय मोडून म्हणजे कशी? तुम्ही म्हणताल हलंत चिन्हाने लिहायचे। बरोबर, हे जे चिन्ह आहे ह्या चिन्हाला आपण हलंत चिन्ह म्हणतोय। मी म्हणलं फरक काय आहे? तुम्ही मला काय म्हणणार? तर उच्चार करा की ह्याचा आता ह्याचा करा बरं क, तुम्ही म्हणणार थांबा सर चुकायला लागलाय का? पाय मोडलाय का नाही? मग थोडं लंगडत चला, क असं नका करू, मग क, ख, ह्याचा उच्चार करा आ, ह्याचा कुठला उच्चार सर जास्त आहे, कुठला उच्चार पूर्ण वाटतंय? मग काय म्हणावं लागतंय? हो, याचाच उच्चार पूर्ण आहे। आणि हे कसं आहे? क, क पूर्ण उच्चार आहे, क अपूर्ण उच्चार आहे, ख पूर्ण उच्चार आहे, ख अपूर्ण उच्चार आहे। म्हणजे ह्यांचा अपूर्ण उच्चार दर्शवण्यासाठी तर ती पाय मोडून तर लिहिलेली आहे ती ना। आणि मग उघड आहे, स्वर हे कसे असतात? पूर्ण उच्चाराचे असतात। व्यंजने कशी असतात? अपूर्ण उच्चाराचे असतात। गेलो मग आमच्या विधानात, काय म्हणतंय विधान? स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण होय, बरोबर आहे। व्यंजने कशी आहेत? अपूर्ण उच्चाराची, पण हे म्हणतोय नसतात। आपण तर आताच बघितलं असतात, म्हणजे तुझा विषय कट आहे। ती म्हणतोय दोन स्वर एकत्र येऊन स्वरादी म्हणतात, असं कसं होईल? समजा हे अ आहे, अ मध्ये ई जर मिसळला तयार झाला ए,
पण आम्हाला जर बघितलं प्रकारामध्ये येला काय म्हणून ओळखतो आम्ही, येला आम्ही संयुक्त स्वर म्हणून ओळखतो, बरोबर का? म्हणजे दोन स्वर जर एकत्र आले तर संयुक्त स्वर तयार होईल नाही. समजा असं गृहीत धरलं अ आणि आ एकत्र आले तर मोठा आ तयार होतोय, म्हणजे काय झाला ह्याला आम्ही दीर्घ स्वर म्हणून ओळखतोय. हे तर म्हणतोय दोन स्वर एकत्र येऊन काय संबंध आहे, स्वराच्या आहेत त्याच दोन आमच्याकडे, कोणत्या, अम आणि आ. आणि ह्या अशाच आहे त्या, ह्या कोणापासून बनलेल्या फिनलेल्या नाही त्या. म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन स्वरादी बनतात ही सुद्धा विधान चूक आहे. म्हणजे फक्त ये बरोबर, फक्त ये शीतर नाही, फक्त ये बरोबर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पटकन पुढे सरकूया. बघा काय म्हणतोय, विशेषण व त्यांचे उपप्रकार योग्य जोड्या जुळवा. अधिविशेषण, विधिविशेषण, विकारी विशेषण, अविकारी विशेषण. इकडे बघायचं सुद्धा नाही. आपली जर कन्सेप्ट क्लिअर असेल का अडचणच येणार नाही. प्रश्न कशावर आला, प्रश्न सर विशेषणावर आला. मग मी म्हणलं तुम्हाला मित्रांनो गृहीत धरा एक्स हे विशेषण आहे आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो, एक्स जर विशेषण असेल तर ते वाक्यात कशासाठी आलं असेल, बरोबर ना? तुम्ही काय म्हणतात, शब्द वाक्यात येतो, 8 प्रकारची कामं करतो म्हणून शब्दाच्या जाती 8 आहेत, बरोबर? म्हणजे कार्य करतो म्हणून जातय ना, म्हणजे प्रत्येक शब्दाची जात काही ना काही कार्य करते. मग तीच विचारतोय मी, विशेषण वाक्यात कशासाठी आला? तुम्ही काय सांगणार, तर विशेषण वाक्यात का नाही विशेष माहिती देण्यासाठी येतो. पण कुणाची? तुम्ही म्हणताल सर नामाची. मग उघड आहे ना, विशेषण वाक्यात कशासाठी येतं? विशेषण वाक्यात नामासाठी येतं. संपला विषय. तुम्ही आता लाईव्हला कुणासाठी आलात? माझ्यासाठी. संबंध तुमचा आणि माझा आहे ना आता, बरोबर ना? मग ज्या वेळेस तुम्ही आमच्या घराकडे येणार त्यावेळेस कुणासाठी येणार? आमच्यासाठी. मग आम्ही असताना यायचं का नसताना यायचं? असताना. मग सेम बॅटर नाही ना, काय की विशेषण जर नामासाठी वाक्यात येत असेल नाम असतानाच यायचं. म्हणजे आमचं 1 मार्काचं वाक्य काय तयार झालं, नाम असल्याशिवाय विशेषण येऊ शकत नाही. पर्यायी दुसरं वाक्य, विशेषण कधीच स्वतंत्र येऊ शकत नाही. संपला विषय. मग गृहीत धरा आपण काय करू, मंदा नावाची पोरगी आहे, उघड एका पुरीचं नाव आहे, म्हणजे हे काय झालं, मंदा ही काय झालं, नाम झालं, बरोबर ना? मंदा हे काय झालं, व्याकरणाच्या दृष्टीने कोणती शब्द जात झाली, नाम झाली. मी दोनदा घेतली मंदा, उघडे. आता मला सांगा ह्या मंदीबद्दल विशेष माहिती सांगायला शब्द येणार आहे. मग कदाचित तुम्ही असं सुद्धा म्हणताल मला, तर सुंदर मंदा गाणे गाते बघा, किंवा असं म्हणताल सर मंदा सुंदर आहे, नीट बघा, विशेषण आहे, विशेष माहिती देतय. पण फरक एवढाच आहे, वरच्या ठिकाणी नामाच्या अगोदर आलंय आणि खालच्या ठिकाणी नामाच्या नंतर आलंय. म्हणजे आम्हाला काय कळलं, विशेषण हे वाक्यात नामासाठीच येते, कदाचित नामाच्या आधी येते, कदाचित नामाच्या नंतर येते. जर ते नामाच्या आधी आलं तर हेच असतं तुमचं आधी विशेषण, जर ते नामाच्या नंतर आलं तर हेच असतं तुमचं विधी विशेषण. आधी विधी एवढं तर कळालं असेल. आता गृहीत धरा आपण एखाद्या मुलगा ह्या नामाबद्दल गृहीत धरून किंवा घोडा ह्या नामाबद्दल बोलू आपण. घोडा काय आहे व्याकरणाच्या दृष्टीने? तुम्ही म्हणले सर एका प्राण्याचं नाव आहे म्हणजे नाम आहे. मी म्हणलं कसला घोडा, तुम्ही मला काय सांगताल, तर हुशार घोडा आहे. मी म्हणलं बर चांगली गोष्ट आहे. कसला घोडा, तुम्ही म्हणले सर कडू घोडा. म्हणलं चांगली गोष्ट आहे. कसला घोडा, तुम्ही म्हणले सर सुंदर घोडा. कसला घोडा, तुम्ही म्हणले सर उमदा घोडा. कसला घोडा, तुम्ही म्हणले सर काळा घोडा. सगळेच्या सगळे शब्द नामाबद्दल माहिती सांगतात, म्हणजे ही सगळी विशेषण आहे का नाही? हो. तुम्ही काय म्हणतात, शब्द वाक्यात येतो, 8 प्रकारची कामं करतो म्हणून शब्दाच्या जाती 8 येत्या. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दगी, उभयान्वयी, केवळ प्रयोगी. पैकी लिंग वचन विभक्तींचा विकार होणाऱ्या म्हणजे बदलणाऱ्या जाती मोजून 4 येत्या. कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद.
याचा अर्थ हे जर विशेषण असलेली ही जर शब्दाची विशेषण ही जात असेल तर उघड आहे ही जात शब्दाची कशी असणार आहे हो? विकारी शब्द जात आहे. विकारी आहे म्हणजे कशी असणार आहे? बदलणार आहे. कशानुसार? लिंगानुसार बदलेल, वचनानुसार बदलेल. मग बदललं पाहिजे. मग ठीक आहे, घोडा आहे का नाही? मग घोड्याच्या ऐवजी काय करू आपण इथं थोड्या वेळ गुढी असं धरू. समजा पेन बदलतो म्हणजे लक्षात येईल. समजा घोड्याच्या ऐवजी आहे काय? गुढी आहे. गुढी आहे असं गृहीत धरा. बघा बरं आता, घोडा असताना हुशार घोडा होता. गुढी कशी आहे? हुशारच आहे. बदललं का? नाही बदललं. कडू गुढी बदललं का? नाही बदललं. सुंदर घोडी बदललं का? नाही बदललं. उमदा घोडा, उमदा घोडी नाही सर, उमदी घोडी म्हणावं लागतंय. काळा घोडी नाही सर, काळी घोडी म्हणावं लागतंय. सर बदललं दोन्ही बी. कार्यक्रम कळाला का? विशेषण शब्दाची कसली जात आहे? विकारी जात आहे म्हणजे बदलणारी जात आहे. पण भानगड काय हो? ह्या 3 ठिकाणी का बदलली नाही? ह्या 2च ठिकाणी बदलली. इथं काय? हुशार, हुशारा, हुशारी नाही, हुशार. शेवटी अ आहे, नाही बदलली. कडू, ऊ, शेवटी ऊ आहे म्हणजे हे अकारांत विशेषण आहे, हे उकारांत विशेषण आहे, हे अकारांत आहे. इथं आलो उमदा, शेवटी काय आहे? आ. काळा काय आहे? आ. आता ध्यानात आलं असेल, ज्या विशेषणाच्या शेवटी आ येतं तीच बदलत्यात. मग आम्हाला म्हणावं लागतंय होय खरंय तुमचं की विशेषण ही शब्दाची कसली शब्द जात आहे? विशेषण ही शब्दाची विकारी शब्द जात आहे. परंतु केवळ आणि केवळ ज्या विशेषणाच्या शेवटी आ येतंय म्हणजे आकारांत विशेषणच फक्त बदलणारी म्हणजे विकारी असतात. आकारांत नसणारी मग शेवटी अ येऊ दे, उ येऊ दे, आणखीन काय येऊ दे, बदलत नाहीत. ही जर कळलं असेल तर आता डायरेक्ट ह्याच्यावर जावा. काय? एवढं तर सापडलं. पर्या विकारी विशेषण एवढं तर सापडलं. विकारी म्हणजे कसं? ज्या विशेषणाच्या शेवटी आ असणार आहे. इकडं तर सगळीच गँग विशेषणाचे ना. गोड हाय का? आ नाही. मोठा आहे, मोठा मोठी, काळा काळी, संपला विषय. सी ला 2 नंबर फक्त बघा. C1 विषय कट, C2 सापडलं, C1 विषय कट, C4 विषय कट. उत्तर तुमचं मिळालेलं आहे. तरी चेक करू. काय म्हणते? मग अविकारी विशेषण हुडका. अविकारी म्हणजे कसलं विशेषण? ज्याच्या शेवटी आ नसेल. मग ज्याच्या शेवटी आ नाही, बघा बरं, गोड, उंच दोन्ही विशेषण आहेत आणि शेवटी आ नाही म्हणजे डी ला 1 आहे. हाय का? डी ला 1 गेलो. इथं आधी म्हणजे कसला? जे अगोदर आहे. हुशार मुलगा हो, नामाच्या अगोदर आहे. येला 2. आणि विधी म्हणजे कसला? नभ निळे. आता इथं लय जण फसते ती. ह्याच ठिकाणी पोरं फसले ती लय जण, कारण त्याला कळलंच नाही. नभ, नभ म्हणजे काय? आकाश. आकाश आबाळ गगन अंबर, आकाश आबाळ गगन अंबर, नभ व्योम ख अंतरिक्ष. सगळ्याचा अर्थ आकाश आहे. कसलं आकाश? निळे आकाश. हे विशेषण आहे. आधी आहे का नंतर आहे? नंतर आहे, म्हणून हे विधी विशेषण आहे. योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. गाडी पटकन पुढे जात असते. लोकांनी सभा उधळली. या वाक्यातील शब्द जाती बदलायचे आणि क्रियाविशेषण वापरून वाक्य रूपांतर केल्यास कसं विधान होईल? खाली पर्याय दिलेत. आता नीट बघा. वाक्य जर बघितलं, लोकांनी सभा उधळली, हे पण नाम आहे, हे पण नाम आहे, हे क्रियापद आहे. आता तुम्हाला नामात्मक क्रियाविशेषणाकडे तर जाता यायचं नाही. तुम्हाला जर क्रियाविशेषण करायचं असेल, कोणताही क्रियावाचक शब्द घ्या. बस समजा मी म्हणलं उठ, दोन्हीत क्रिया आहे का नाही? ह्यांना काही सुद्धा करायचं नाही तुम्ही. ह्यांना फक्त 2 प्रत्यय लावायचे. एक ताना एक ऊन, एक ताना एक ऊन. जे रूप तयार होईल ते रूप क्रियाविशेषणच असतं. बसताना, उठताना, खाताना, पेताना, बसून, उठून, खाऊन, पिऊन.
क्रिया विशेषणच आहे ते, संपला विषय. मग इथं बघ, लोकांनी लोकसभा उधळतील, तो अजून सुद्धा क्रियापदच आहे. आमच्याकडे काय भानगड आहे नीट बघ. इथं आम्हाला उधळली हे क्रियापद आहे. क्रिया कशाची? उधळायची. त्याच्यामध्ये शब्द कोण आहे? उधळ. उधळ ही क्रियावाचक शब्द आहे. तुम्हाला ह्याला काय करायचंय? दोन प्रत्यय लावून बघायचे, एक उधळताना आणि एक उधळून. आमचे रूप हीच तयार पाहिजे, उधळताना किंवा उधळून. काय आले? अजून तो क्रियापदच आहे. लोकांनी सभा होऊ दिली नाही, उधळण्याची क्रिया चाललेली नाही, म्हणून तू बी नाही तू बी नाही. लोकांनी सभा उधळवली, तो अजून सुद्धा क्रियापदच आहे. लोकांनी सभा उधळून लावली, आपल्याला पाहिजे ते आलं, उत्तर हेच आहे. पर्याय क्रमांक 4. लय जणांना असं वाटत असेल बरं का, हो सर काय राव उगाच इतकं लांब येतो. मला काय उत्तर सांगायला काय? मग उत्तर पत्रिका तुमच्याकडे पण आहेच ना, त्याला विश्लेषण कसं म्हणता येईल? तुमच्याकडे बी उत्तर पत्रिका आयोगाची आहेच ना. 12व्याचं 2, 13व्याचं 1, 14व्याचं 4. असं काय? असं करण्यात मजा नाही ना. ह्यातनं तुमचा थिअरी तुमच्या पुस्तक जावी करावी. अभ्यास करताना तुम्हाला सुद्धा काय बरोबर, प्रत्येकाचा आपापल्या अभ्यास करायची पद्धत वेगळी असते, समजून घ्यायची वेगळी असते. मग माझी चुकी वाटली तर तुम्हाला फायदा व्हावा. चला, खालीलपैकी सामान्य रूपाच्या संदर्भात असलेली अचूक विधाने कोणती? एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते. इकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. सामान्य रूपाच्या नियम व्यवस्थेवर प्रश्न आहेत. पोरं नियम पाठ करत बसतात. माझी पुन्हा एकदा सगळ्या विनंती आहे मित्रांना, नियम पीएम पाठ करीत बसू नका, शब्द पाठ करा. त्याच्यापूर्वी सामान्य रूप म्हणजे काय ते आधी बघा. मला सांगा, शब्द आहे घोडा. घोडा ह्या शब्दाला जर विभक्तीचा प्रत्यय लावायचा ठरविला, समजा लावानी, तर तुम्ही असंच रूप तयार करता का नाही? तर आमच्या घोडाने घास खाल्ला, घोडाने नाही नाही, तुम्हाला आधी काय करावं लागतं? घोडा ह्या शब्दाला पहिल्यांदा तुम्हाला थोडं बदलावं लागतंय, त्याचं रूप घोड्या करावं लागतंय. मग तुम्ही ने हा प्रत्यय लावित असता आणि मग तुमचं रूप तयार होत असतंय घोड्याने. म्हणजे विभक्तीचा प्रत्यय शब्दाला लावायच्या अगोदरच मूळ शब्दाचं रूप बदलतंय. बरं, अख्खं नाही बदलत, फक्त त्याचं शेवटचं अक्षर म्हणजे अंत्य अक्षर बदलतंय. आणि मग अंत्याक्षरात होणारा बदल म्हणजेच तुमचं काय असतं? याला सामान्य रूप म्हणतात. मग ही सामान्य रूप कशावर अवलंबून असतंय? तर ही सामान्य रूप 2-3 गोष्टीवर अवलंबून असते. एक, त्याचं लिंग, आणि 2, लक्षात ठेवा, त्याच्या शेवटी दाखवतो एकदा बघा. समजा तुम्ही घेतला घोडा, मी म्हणलं घोडा कसा रे? तुम्ही म्हणला तो घोडा पुल्लिंगी आहे सर. अजून एखादा शब्द घे बरं पुल्लिंगी, तो खांब पुल्लिंगी आहे सर. अजून एखादा घे बरं, तो धोबी स्त्रीलिंगी आहे सर. लाव बरं प्रत्यय. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो काय, की कुठल्याही शब्दाचं सामान्य रूप कसं करायचं. मी जर म्हणलं घोडा ह्या शब्दाचं सामान्य रूप कर, डोकं लावायचं नाही, साधा सोपा सरळ खेळ सांगतो तुम्हाला. ह्याला काही सुद्धा करू नका. तुम्हाला जी प्रत्यय आवडतंय ती ह्याला एकदा लावा. पहिली स्टेप. समजा काही जण म्हणले सर मला ने प्रत्यय आवडतंय, मी म्हणलं लाव. ने प्रत्यय लावल्यावर तुम्ही काय म्हणणार आहेत? शब्द घोड्याने. म्हणलं ओखेच. चला, नियम क्रमांक 1 काय? तुला जो आवडतोय तो प्रत्यय लाव. नियम क्रमांक 2 आता काढ. फक्त नियम एकच लक्षात ठेवायचा, जे लावलं तीच काढायचं, आगाऊ उद्योग करायचा नाही. तुम्ही काय लावलं होतं? ने. काढायचंय सुद्धा फक्त ने, काढून टाकला ने. जे राहिलंय का पोरांनो, हे सामान्य रूप आहे. आता हे तर वर्णन करीत बसत नाही, कारण आपल्याला प्रश्न बी पुढचं संपवायचे. तर चला बरं, मग काय करायचंय तुम्हाला? काय करू नका, लावा प्रत्यय. तो घोडा. मी म्हणलं घोडा कसला आहे रे? तुम्ही म्हणले सर घोड्याच्या शेवटी आ आहे, म्हणजे हा आकारांत शब्द आहे. तो खांब. खांब कसला आहे? तुम्ही म्हणले शेवटी अ आहे, म्हणजे हा अकारांत आहे. दुभी कसा आहे? तुम्ही म्हणताल सर शेवटी ई आहे, म्हणजे हा इकारांत आहे.
तिन्ही पुल्लिंगीच आहेत, पण हा आकारांत पुल्लिंगी, हा अकारांत पुल्लिंगी आणि हा इकारांत पुल्लिंगी. होऊन जाऊ दे सामान्य रूप. तुम्ही काय म्हणणार, हे जर सामान्य रूप तुम्ही घोडाचं कसं करणार, घोड्याने. खांब ह्या शब्दाचं कसं करताल, खांबाला. बघा हा, धोबीचं कसं करणार, धोब्याला. आता मी म्हणलं सामान्य रूप ओळख, तुम्ही काय करणार, जे लावले ते काढून टाकले. घोड्या, खांबा, धोब्या हे सामान्य रूप आहे. हे तो आता शब्द काय, घोडा. झालंय काय, घोड्या. शेवटी काय आला, शेवटी या आलेला आहे. म्हणजे पुल्लिंगी आकारांत पुल्लिंगी शब्दाचे सामान्य रूप याकारांत झालं. होतं काय, खांब. झालं काय, खांबा. म्हणजे होतं झालंय आ. मग नियम काय झाला, अकारांत पुल्लिंगी शब्दाचे सामान्य रूप आकारांत होतंय. धोबी इ होता, झालाय धोब्या, म्हणजे या झालाय. म्हणजे इकारांत पुल्लिंगी शब्दाचे सामान्य रूप याकारांत झाले. इतकं सोपं जातंय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल सामान्य रूप हे कशावर अवलंबून असतं, त्या शब्दाचं लिंग आणि त्या शब्दाच्या शेवटी आलेलं अक्षर, म्हणजे जे काय असेल अंत्याक्षर. मग गेलो नियम व्यवस्थित. आता हिथं तुम्हाला काय करायचंय, पुल्लिंगी आहे ना, म्हणा तो कसलं पाहिजे, एकारांत पाहिजे. मग म्हण की, तो घोडा, तो खांब, तो धोबी, तो लाडू, सगळं सापडायला हे सापडा ना. म्हणजे मराठीत एकारांत पुल्लिंगी शब्दच नाहीये. कट विषय. चला आता काय म्हणतोय, आकारांत पाहिजे, स्त्रीलिंगी पाहिजे. काय करू नका, स्त्रीलिंगी म्हणताय ना, ती वीट अकारांत आहे. ती नदी इकारांत आहे. ती शाळा, सापडली की ती शाळा. आकारांत स्त्रीलिंगी आहे. हा मग काही करू नको आता, फक्त त्याला प्रत्यय लावून बघ, तुझं सामान्य रूप होतंय. मी शाळेला, महाराज, मी शाळेला गेलो. प्रत्यय कुठला लावला, ला, काढून टाक. होतं काय, शाळा. झालंय काय, शाळे. शब्द होता आकारांत, सामान्य रूप झालं एकारांत. विधान बी बरोबर आहे. गेलो पुढे. हा काय, शब्द नपुसकलिंगी आणि ती कसा, इकारांत. नपुसकलिंगी म्हणजे काय, ते. आणि कसला पाहिजे, इकारांत. ते झाड, शेवटी अकारांत आहे. ते तळे, एकारांत आहे. ते पाणी, सापडला, इकारांत आहे का, आहे. नपुसकलिंगी आहे का नाही. आता काय लाव प्रत्यय, काय म्हणणार, मी पाण्यात उडी मारली. प्रत्यय कुठला लावला, टाक काढून, टाकला काढून. सामान्य रूप काय झालं, पाण्यात. होतं काय, पाणी. झालं काय, पाण्या. या स्वतः इकारांत झाला याकारांत. बरोबर आहे. याचा अर्थ बी आणि सी बरोबर. बी आणि सी बरोबर. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बी व सी बरोबर ए चूक. मला वाटतं समजलं असेल. मित्रांनो, विश्लेषण जर आवडत असेल तर कृपया लाईक करा, चांगली कमेंट करा. कुणाची काय अडचण असेल बिनधास्त कधी बॅचेच लावावी असं काय नाही. अभ्यास करताना मराठीच्या विषयासंदर्भात काही अडचण असेल तर एनी टाइम व्हॉट्सअप करा, कॉल करा, काय प्रॉब्लेम नाही. समजून अभ्यास करा. कारण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्ही इतके जास्त मार्क घ्या का घेण्याबद्दल काय नाही, पण मर्यादा येतात. तपासणाऱ्याचा मूड बी चांगला पाहिजे. ते घरात भांडणं करून पेपरवर बसलेला असेल तर पंचायत होती, ती मॅन्युअलीच तपासावं लागणार आहे. बरोबर. ते तुमच्यापेक्षा उच्च ह्याच्यातलं जर असेल का, तर आपण काय वाचलंय आपल्या जीवाला चांगलं माहिती आहे. यम लक्ष्मीकांत, कोळंबे, गाठा, ह्याच्यापेक्षा पलीकडे आपण काय वाचलेलं नसतंय. बरोबर का नाही. आणि तपासणाऱ्याचं निबार वाचन असतंय. त्याच्यामुळं आपलं वाचन लोकसत्ता असल्या पटडीतलं. चला पटकन पुढे. खालीलपैकी सामान्य नामाचे अचूक गट ओळखा. शाळा, घर, नदी, लेखणी, रामा, हरी, आशा, दूध, वार्धक्य, कीर्ती, हास्य, नृत्य. काय किरकोळ प्रश्न. मराठीमध्ये
इंग्लिशमध्ये ज्याला नाउन म्हणतात त्याला मराठीमध्ये नाम म्हणतात. नाम म्हणजे काय असतं? नाम म्हणजे नाव असतं. वस्तूचं, व्यक्तीचं, प्राण्याचं, पदार्थाचं नाव असतं. काय डोकं लावायचं नाही. आपल्या पद्धतीतला कार्यक्रम आहे. नाव घेतलं डोळ्यासमोर चित्र उभं राहतंय, नाम असतंय. म्हणलं म्हैस, म्हैस म्हणल्या म्हैस दिसली, ह्याचा अर्थ म्हैस नाव आहे. मी म्हणलं करीना, करीना म्हणल्या करीना दिसती, म्हणजे करीना सुद्धा नाम आहे. मी म्हणलं प्रेम दिसतंय पण दाखवता येत नाही, नाम आहे. दिसतंय पण दाखव म्हणल्यावर दाखवता येत नाही, आपल्यालाच दिसत असतंय, नाम आहे. मग बोधले सर काय म्हणले? नीटनेटकं बघ, दिसतंय दाखवता येत नाही. जगात म्हशी किती? म्हणले एकच. नाही, एक नाही, नीट बघ. दिसली ना किती? पोरग म्हणतंय एक. अरे असं कसं? असं कसं? मी म्हणलं पिंट्या तुला दिसली? ती म्हणला दिसली. म्हणलं गोट्या तुला दिसली? गोट्या म्हणला दिसली. पिंट्याला म्हणलं तू गोट्याची बघितली का? ती म्हणला नाही, मी माझीच बघितली. गोट्याला म्हणलं तू? ती म्हणला मी माझी. हिथंच दोन झाल्या. बघतोय एक, सृष्टीत आहे किती? एकापेक्षा जास्त. किती बी म्हण बरं. करीना तीच, गोट्या तीच. आता गोट्या म्हणत नाही सर मी माझी करीन. हा एकच, सृष्टीत एकच तीच. आणि हे प्रेम दिसतंय, दाखवता येतंय का? नाही, संपला विषय. नाव घेतलं, डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं, ते चित्र एकापेक्षा जास्त असेल तर ते सामान्य नाम असतंय. एक आणि एकच असेल तर ते विशेष नाम असतंय. आणि दिसतंय पण दाखवता येत नसतंय का? त्याला स्वतंत्र अस्तित्व नसतंय. ते कुठल्या तरी गुणधर्म भाव ह्यांच्या अंगी असलेल्यांचं, गुणधर्म भाव ह्यांना दिलेलं नाव असतंय, म्हणजे ते तुमचं भाववाचक नाम असतंय. आणि मग गेली गाडी पुढे. बघा नीटनेटकं. शाळा एकच आहे का? शाळा तुमची शाळा ना आमची शाळा. घर एकच आहे का जगात? घर. नदी एकच आहे का? नाही, एकापेक्षा जास्त आहे, सामान्य नाम आहे. रामा एका बाबाचं नाव आहे. आशा एका बाईचं नाव आहे. हरी एका बाबाचं नाव आहे. आता दूध, हिथं दूध काय का असा ना, दूध म्हणताल सर, दूध आहे किंवा तुमचं दूध, आमचं दूध, इतकं दूध. अरे दूध असू दे, बाकीचे तीन काय आहेत? विशेष नाम आहेत, म्हणजे तू कट आहे. वार्धक्य दिसतंय, दाखवता येत नाही. तो म्हातारा दाखवशील, तो त्याचं वार्धक्य कसं दाखवशील? त्याची पांढरी कसं दाखवशील? त्याचा व्हायब्रेट मोड दाखवशील. वार्धक्य दिसते, दाखवता येत नाही. कीर्ती, हास्य, नृत्य भाववाचक नाम आहे ते. पर्याय क्रमांक ए फक्त बरोबर, बी व सी चूक. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे समानार्थी शब्दांच्या जोडा. शब्दार्थावर क्रम करा बर का. आता हा काय केलंय? अही, अहन, ठीक, एका खाली एक घ्यायचं, ती चुकून इकडे झाले. काही डोकं लावू नका. जोड्या लावायला मी सांगतो. ए ला 1 2 3 4 पैकी असं लावायचं. माझ्याकडनं प्रिंट करत असताना थोडा गोंधळ झालेला दिसतोय. हे करायचं, ते झालंय. बघा नीटनेटकं. काय ना, अही काय असतं? अही सर्प साप भुजंग. 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 साप साप बघत राहा. अहन, क्षमा, पावक, भुजंग 4 ला आहे. एला 4 असणारा पर्याय निवडायचा, उत्तर सापडते. दिवस, दिन दिवस वार वासर अहन. दिन दिवस वार वासर अहन. दिन दिवस वार वासर अहन. दिन मध्ये सुद्धा पुन्हा 2 प्रकार आहेत. एक पहिली वेलांटी आणि एक दुसरी वेलांटी आहे. लक्ष द्या ह्याच्याकडं. दिन दिवस वार वासर अहन. दिन म्हणजे दिनदुबळे, दिनदलितांचे काय वारे, दिनदुबळ्यांचे काय वारे असं म्हणतो ना. दिन म्हणजे गरीब असा अर्थ आहे. तुम्ही म्हणत असता सर वेलांटी बदलली, अर्थ बदलला. थोडं जागेवर ये दादा, थोडं जागेवर ये. नुसती अर्थ बदलत नाही मित्रांनो. काय? दिन हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने नाम आहे. दिन हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने विशेषण आहे. शब्दाची जात सुद्धा बदलते. दिन दिवस वार वासर अहन. दिन अहन. तिला एक हाय का? हाय. पृथ्वी क्षमा महारसा क्षिती. धरा धरित्री धरिणी, सगळ्याचा अर्थ पृथ्वी.
पृथ्वी पृथ्वी हो का, क्षमा महा रसा क्षिती, म्हणजे बीला 3 आहे का, हाय बीला 3 गेलो. अनला शब्द मध्ये फरक हाय, गोंधळ करीत जाऊ नका. अनल वेगळा आहे, अनिल वेगळा आहे. अनल अनल विस्तव पावक अग्नी वन्नी शिखी वैश्वानर. अनल विस्तव पावक अग्नी वन्नी शिखी वैश्वानर. अनल म्हणजे अग्नी आहे, अनल म्हणजे अग्नी आहे. अनल विस्तव पावक, हे बघ सापडलं. अनिल अनिल समीर समीरन, पवन वायू मरुत वात वारा. अनल अनिल समीर समीरन, पवन वायू मरुत वात वारा. फरक आहे, अनल वेगळा ना अनिल वेगळा. शब्दार्थावर काम करावं लागत. गेलो पुढचा. त्याच्या डोळ्याला अश्रू आले कारण त्याला पश्चाताप झाला. या वाक्यातील वाक्य संकलन ओळखा. वाक्य संकलन, वाक्य संश्लेषण सगळ्याचा अर्थ एकच आहे, एकच करायचंय. पहिल्या पार्टमध्ये सांगितलं ह्याच्याबद्दल. संयुक्त वाक्य आहे का, मिश्र वाक्य आहे का, केवळ वाक्य आहे का, गौण वाक्य आहे का. चालू करतो नीटनेटका. आमच्याकडं वाक्याचे प्रकार 3 आहेत. एक आहे केवळ वाक्य, एक आहे संयुक्त वाक्य, एक आहे मिश्र वाक्य. केवळ वाक्य म्हणण्यासाठी एकच क्रियापद लागत. क्रियापद किती पाहिजे, एकच पाहिजे केवळ वाक्य म्हणण्यासाठी. मी असं कुठं सुद्धा म्हणलेलं नाही उभयान्वयी अव्यय नसेल तर, असं नाही. उभयान्वयी अव्यय असणारी वाक्य सुद्धा केवळ असतात. एक आणि एकच क्रियापद म्हणजे एक आणि एकच विधेय ज्याच्यामध्ये आहे, क्रियापदालाच आपण विधेय म्हणत असतो, ती केवळ वाक्य. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, एक क्रियापद. पश्चाताप झाला, 2 क्रियापद. म्हणजे केवळ वाक्य असूच शकत नाही. पर्याय क्रमांक 3 कट आहे. संपला विषय. गौण वाक्य म्हणण्यासाठी, बरोबर ना, गौण वाक्य हे वाक्याच्या प्रकारामधलं पोट वाक्य येते, त्याच्यामुळे तू बी असणार नाही. आता राहिली 2च, संयुक्त कवा आणि मिश्र कवा. संयुक्त म्हणण्यासाठी ते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडणं गरजेचं आहे. आणि गौणत्व मिश्र म्हणण्यासाठी ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडणं गरजेचं आहे. म्हणजे प्रधानत्व म्हणजे कोण, आणि, अन, नि, व, आणखी, शिवाय, पण, परंतु, परी, बाकी, किंवा, वा, अथवा, अगर, नाहीतर, की, नाहीतर पहिल्या वाक्यात घटना आणि दुसऱ्यात तिचा परिणाम, तरच ते प्रधानत्व. मिश्रमध्ये कोण कोण असते, पहिल्या वाक्यात उद्देश, दुसऱ्यात त्यासाठी काय करणार हे नाही. कारण, कारण की, काकी, जर तर, तेवढं असलं म्हणजे, म्हणून की, हे असलं की ते मिश्र असते. कुणी जोडले वाक्य. त्याच्या डोळ्यात अश्रू आले कारण, आम्हाला कळलं कारण हे कारणत्व सूचक, कारणदर्शक उभयान्वयी अव्यय आणि कारणदर्शक गौणत्वाचा प्रकार आहे. म्हणजे हे कोणतं आहे, वाक्य संकलन मिश्र वाक्य आहे. गेलो पुढे. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. वाक्य पृथक्करणाच्या जोड्या लावा. 2018 पासून हा प्रकार आहे. वाक्य पृथक्करणचे एकीकडे शब्द देतात आणि हे करतात, काही डोकं लावायचं नाही. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. क्रियापद असणारा कोण, अभिमान. आता उघड आहे का ना आपल्यासाठी, काय असतो म्हणजे उघड उघड कर्मच नसतंय वाक्यात. असणारा काय, अभिमान. अभिमान काय झाला, तुमचा कर्ता झाला. आणि कर्त्याला लाडाने उद्देश म्हणतो आम्ही, बरोबर का नाही. बघा बरं मग, कला 2 संपला विषय. सॉरी, कला 3. कला 3 असणारे पर्याय 3 ठिकाणी आहेत की लोका, 3 ठिकाणी येतं. मग बघा, हा, शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी, आपल्या बंदुकीचा भारी हे कोणासाठी आलंय, अभिमानासाठी असतो. आपल्या बंदुकीचा भारी, बरोबर. म्हणजे हा काय झाला, ब उद्देश विस्तार झाला. बला 4, बला 4. हो का, आपल्यापाशी ही 2 जण सापडलेत. कला आपण 3 घेतलेला आहे, दोन्हीकडे बी तीच आहे, कला 3. चला आता राहिले कोण, असतो हे क्रियापद आहे म्हणजे मूळ विधेय झालं. डला 1, पर्याय क्रमांक 1च उत्तर आहे. म्हणजे अला 2. आता 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 अय महाराज काय केलं हे, कुठाना काय गोंधळ केला काय. हा बरोबर आहे. शिकारी लोकांना अला 2,
विधेयपूरक, बरोबर आहे, बरोबर आहे. मला हे बन अ मध्ये खालीवरी झालं माझं. आपल्या बंदुकीचा बारी 4, बरोबर. क अभिमान, उद्देश, मूळ उद्देश, बरोबर. क ला 3. ड असतो मूळ विधेय, बरोबर आहे. ओकेच. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. चला 19वा. समानार्थी वाक्प्रचारांच्या योग्य जोड्या जुळवा. किरकोळ आहे त्या. इंगा जिरविणे. इंगा जिरविणे म्हणजे एखाद्याचं जमिनीवर आणणे, बरोबर का नाही. कच्छपी लागण्याचा अर्थ काय आहे? माग लागणे, खरं खरं. पिछा पुरविणे, अशा पद्धतीने होणे. कच्छपी लागणे, माग लागणे. आता ह्यांनी कसे दिले बघितलं का? आहारी जाणे. माग लागणे हा शब्द प्रयोगच नाही, पिच्छा पुरवणे हा शब्द प्रयोगच नाही. पण आपण म्हणू ना काय लागा माग लागला, इतका आहारी जात असतात काय? कच्छपी लागणे. गंडांतर येणे म्हणजे संकट येणे, म्हणजे ह्यांनी इथं संकट येणे शब्द प्रयोग दिला नाही, आभाळ फाटणे दिलंय. पेव फुटणे म्हणजे काय असतंय? पेव फुटलं, आता काय अफवांचं पेव फुटलंय म्हणजे सुकाळ झाला अफवांचा, सुकाळ होणे. आणि इंगा जिरविणे गर्व नाहीसा करणे. अ ला 3, अ ला 3, 3 ठिकाणी अ ला 3 आहे. चला हा. ब ला 1, ब ला 1 2 ठिकाणी आहे. चला शीला 4, शीला 4 एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1 हे जो योग्य उत्तर आहे. गाडी पुढे पटकन घेतोय. वाक्प्रचार त्यांचे अर्थ अजून एकदा आलं बघा. वाघाचे कातडे पांघरणे म्हणजे काय? उगाच म्हणतोय काय गबस, कुठं वाघाचं कातड पांघरायला लागला? कार्यक्रम करीन पुन्हा. वाघाचं कातड पांघरणे, डोंग करणे. पर्याय क्रमांक 2. वाटाण्याच्या अक्षता देणे. गणपतीची पट्टी मागायला गेल्यावर आम्ही गेलो आमच्या हिशोबाने म्हणला 21,000ची पट्टी फाडीन. गाड्याने 101 मध्ये उडालं. वाटाण्याच्या अक्षता नकार दिला. नकार देणे. तोंडात तीळ भिजणे. ओय 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 ओय. डोंग करणे. दुर्यावर ठेवणे. दुर्यावर ठेवणे म्हणजे काय? तोंडात तीळ न भिजणे. तोंडात तीळ न भिजणे. कोणती तरी गुप्त तीळ भिजत नाही म्हणजे त्याच्या पोटातच काय राहत नाही. म्हणजे शीला 4, शीला 4, शीला 4 हिथं 1 आहे, हिथं 1 आहे. वाघाचे कातडे पांघरणे येला 2, येला 2. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी बी वाटाण्याच्या अक्षता येणे, नकार देणे बरोबर होतं आपलं. आणि चला दुर्यावर ठेवणे डी ला 3 वगळणे योग्य आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आजचा पार्ट 2 मध्ये आपण हे 10 प्रश्न घेतलेत. पार्ट 3 मधले पुढचे प्रश्न घेऊया. सगळ्या सहकाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे, अजूनही चॅनल जॉईन केला नसाल नक्की चॅनल जॉईन करा. खूप छान लेक्चर्स त्याच्यामध्ये आहेत तुम्हाला. त्याच पद्धतीनं लवकरात लवकर म्हणजे कालपासून राज्यसेवेची बॅच तर सुरू झालेली आहे. आज दिनांक 15 डिसेंबरला दुसरं लेक्चर चालू झालेलं आहे. हे प्रॉपर MPSC प्रमाणे डिझाईन केलेली त्या पद्धतीची काठिण्य पातळी असणारी बॅच. पैकीच्या पैकी मार्काची गॅरंटी माझ्याकडे लागली. तुम्ही तुमच्या विषयाला वेळ द्या. आपलं फक्त लेक्चर प्रश्नपत्रिका ह्याच्यापेक्षा पलीकडे काहीही करू नका. कसल्याही परिस्थितीत तुम्हाला 45, 46, 47 प्लस घेऊन जातो, हे माझा शब्द आहे. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. यूट्यूबवर इतके मोठे लेक्चर्स आहेत ती बघा. नाही तर जिथनं तुम्ही का नाही ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुम्हाला लिंक येईल. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यावरचे फ्री लेक्चर आधी डेमो लेक्चर बघून घ्या. पटलं, विश्वास बसला तर बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी काही नाही, डोकं लावायचं. गुगल प्ले स्टोअरला माझं नाव टाका, प्रदीप बोधले म्हणून नाव टाकलं की लगेचच तुम्हाला लिंक तिथं ॲप्लिकेशन दिसेल, डाउनलोड करा. नव्हे ह्या नंबरला मेसेज टाकलं तरी ॲप्लिकेशनची लिंक इथे. मनापासून अभ्यास करा, ताकदीने अभ्यास करा. इथंच थांबू, भेटू पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय.